इथंच कर आणि इथंच वर मर आणि नीट जा. तिने एवढा संसार उभा केलाय म्हणजे विचार करा. कमी वयामध्ये एवढा मोठा अभ्यास, एवढा मोठं काम, कष्ट, संघर्ष. दिवस सांगते ना, पूर्ण जेवणच नव्हतं घरात काही. मी त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आता कुठेच गेली नाही ना. उपाशी राहिली पण तिने कधी कोणाचा हात नाही पसरला. म्हणजे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 11वा आहे. तर बोला. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. तर कमेंट वाचले आज मी, बरेच वाचले. तिने सांगितले आज कमेंट, खूप छान छान कमेंट आहे. एवढंच सांगेन की मैत्रिणींनो, वरिष्ठांनो, कष्टाशिवाय पर्याय नाही. आता इथपर्यंत तर आम्ही आलो. कसे आलो, काय आलो, घर झालं आपलं, पत्र्याचं का होईना घर झालं. मग आमचे एक चुलते होते, ते बँकेत कामाला होते, टेम्पररीच होते. मग त्यांनी आम्हाला लोन करून दिलं एक 50-60 हजाराचं. 50 हजाराचं. 48,000 भेटलेले. त्यांचे काही फीज वगैरे. आणि हे कामाला कुठं होते, बरेच जणांच्या कमेंट आहेत. मी सर्व सांगतो, तुमचं कमेंटचं निरसन होऊन जाईल सर्व. मला माझ्याकडे ना त्या एक रिक्षा काढली मी. स्वतःच परमिट होतं माझं. पहिलीच होती ती रिक्षा. पहिलीच होती. मग ती माझी रिक्षा होती MH03M91 सुरुवातीच्या काळात. कारण जेव्हा मी हे झालो ना, पंतप्रधान कोट्यातून रिक्षा मिळालेली मला, ते सबसिडी असते ती रिक्षा. मग ती दिली होती दुसऱ्याला. एवढे दिवस काही ती एवढ्या वर्ष रिक्षा नव्हती. मग आल्यानंतर परत रिक्षा काढली मी. परमिट माझं होतं. आता ती दिलेली दुसऱ्याला परमिट सहित, अशीच उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला ती रिक्षा. त्याची 91चं तुमचं होतं ना परमिट? नाही, परमिट माझं 94चं होतं. 94चं आहे ना अजून, आहे ना. 5805 परमिट. तर मग चालू झालं रिक्षा. थोडंसं स्ट्रगल करत गेलो, थोडी मेहनत करत गेलो. हिला 2 पैसे हातात मिळत गेले. मग हिने आपलं काय करायचं ते चालू ठेवलं. उदरनिर्वाह चालू. मुलं घर बांधलो, अर्ध घर बांधलं. ते लोन मिळालं ना, त्या नानांनी आम्हाला लोन करून दिलं ना. तर मग त्यामध्ये तेव्हाच्या काळी 2007 मध्ये, म्हणजे माझा सुमित झाला 2005 मध्ये. आणि एक म्हणतात ना, भरभराट होते, कोणाचा पायगुण चांगला असतो, तसं माझ्या समीरचाही पायगुण चांगला होता. माझ्या समीर झाल्याच्या नंतर आई वडील हे झाली माझे, एकत्रित आलो आम्ही. त्यानंतर सुमित झाल्याच्या नंतर मग लगेच ते घर आम्ही बांधलं. 2007 मध्येच बांधलं. स्टार्टिंगलाच बांधलं, 6लाच बांधायला घेतलं, म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच. 7 पर्यंत ते झालं. ठीक आहे, ते घेतलं. ते घर बांधलं, भिंती बांधल्या. म्हणजे ते झोपडं असं एक केलं, तेवढ्याच बागेतच म्हणजे 2 रूम काढले, एक बाहेर याच्यापासून बचाव केला, घुशींपासून, पत्र्यांचं घर बांधलेलं तेव्हा. घुशी, डुकर ते तरी गेले. 2 वर्ष आम्ही त्या झोपडीतच काढले. त्यानंतर मग हे घर झालं आमचं, पक्क का होईना घर झालं. आणि घरही झालं तर आम्हाला पैसे सुद्धा कमी पडलेले. त्यानंतर आमच्या घरांना खिडक्या सुद्धा नव्हत्या, दरवाज्यांना पैसे नव्हते. तर शेजारची आहे एक मावशी, तर त्या मावशींनी आम्हाला मदत केली. तेव्हा त्यांना सांगितलं, मावशी आम्हाला यांनी सांगितलं, पण तेव्हा ते पैसे द्यायला सुद्धा आम्हाला कानकूच करत होते की ही देईल का नाही आम्हाला, है ना. तर त्या मावशीकडे आम्ही मागितले उसने पैसे, की मावशी द्या म्हणून, आम्ही देऊ तुमचे. तर ती पण थोडंसं म्हणजे घाबरणार, साहजिक आहे, कोणीही हे करणार की पैसे मिळतील का नाही मिळतील. एक तर यांचा रिक्षाचं वर व्यवसाय चाललाय, त्यातून आता घर बांधलंय, यांचं कर्ज काढलंय, ते कर्ज भरेल का आमची देईल, असं तिला एक मनात वाटलं असेल. बरं, तेव्हा देखील मी एक फंड लावलेला होता 500 रुपयाचा, इथेच एका बाईकडे. मला सेव्हिंगची पहिल्यापासून खूपच म्हणजे सवय आहे. तर तिथं 500चा लावलेला, म्हणून त्या बेसवर तिने दिले. तिला माहिती, आणि तिचा पण तिथं फंड होता. तिला माहिती नाही जरी दिलं तरी मी फंडातून घेईल. आणि तसाच प्रकार झाला. नंतर फंड तिने दिले मला 5,000 तेव्हा. मग नंतर फंड कुठल्यावर मी तिचे ते देऊन टाकले 5,000 असं. आणि 1 महिन्याच्या मुदतीवरच घेतलेले. तिला 1 महिन्याच्या मुदतीवर देऊन टाकले. आता ती वारलेली आहे, समोर राहायची. मावशी चांगली होती, प्रेम करायचे आमच्यावरती खूप. लोक चांगले. आपण कोणाशी वाईट वागलं नाही तर आपल्याला कोण वाईट बोलणार. हळूहळू सगळे लोक एकत्रित यायला लागले. मग
पत्र्याचं घर होतं तेव्हा पण सुमितच्या बर्थडेला, समीरच्या बर्थडेला, सुमितचं लहान मुलांपासून, कारण माझा जन्म इथलचाच. नाही, सुमितची डिलिव्हरीच्या वेळेस तर माझ्यासोबत कोणच नव्हतं. तीच समोरची मावशी जी अंजूची आजी आहे ती आली. तिच्या बाजूची एक होती ती बोराडे मावशी, ती आली. माझी एक चुलत सासू आहे तिथं समोर, ती आली. या तिघींनीच मला दवाखान्यात घेऊन गेलं रात्रीचं. आणि मग माझी सासू रात्रीची नंतर आली. मग पण पहिल्या सुरुवातीला याच होत्या बिचाऱ्या, त्या आल्या. माझी आई तर गावालाच होती. आई म्हणत होती तू इकडे ये डिलिव्हरीला. आता गावच्या साईडला कसं काय आपण जाणार, तिथं नाही गेले मी जाऊन. मग यांचं कोण काढणार, इकडे कोण यांना खाय प्यायला घालणार असं. तेव्हा पण त्या बिचाऱ्या आल्या, त्या रात्रभर माझ्या बरोबर होत्या. त्यांची एक मी ते दिवस आणि त्यांनी दिलेली मला मदतीचा हात तो नाही विसरू शकत मी, आहे ना. आणि मग नंतर दुसरे 2-3 दिवसांनी जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस मला घरी घेऊन यायच्या वेळेस सुद्धा कोण नव्हतं सोबत सख्ख. तर तो मया आहे ना, त्या मया त्याच्यात कोणी मालकीन होती त्याची, ती आलेली मला न्यायला. म्हणजे असं बघा, कोण कुठलं कोण घरातलं पक्क कोणच नव्हतं. म्हणजे माझ्या एवढं सगळं वाईट कठीण काळात ना कोणच असं म्हणजे सख्ख माझ्या सोबत नव्हतं तेव्हा. आता सगळे आहेत, पण ती एक वेळ होती तेव्हा सर्वांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनीच ती सावरून नेली, असं झालेलं. आणि त्यानंतर मग त्या मावशीने आम्हाला दिले पैसे. झालं आमची ते खिडक्या दरवाजे वगैरे लावले, झालं घर झालं. जात होतो रिक्षा वगैरे चालून आपलं असं चाललेलं. मग सेव्हिंग करत 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 आम्ही आलो. मग नंतर एकदा मोठं भिशी लावली मी, मोठी भिशी लावली. मग त्या भिशी मधून आम्ही एक मशीन घेतली. लोन पण काढलं थोडंसं ना. नाही भिशी नाही, 5,000ची भिशी लावलेली आणि तेच ती भिशी भेटलेली मला. आणि त्याच्यामध्ये आम्ही मशीन घेतली, मग एक पेपर प्लेटची ते दोणा वगैरे बनवतात ना, पेपर प्लेट जेवणाच्या पत्रवळ्या कागदाच्या, ती मशीन घेतली आम्ही. मशीन घेतली त्याच्यामध्ये ती सुरुवातीला घरीच आणली. मशीन खूप मोठी होती, लोखंडाची होती आणि आम्ही चालवायचो ती पत्रवळ्या. त्याचं ते रॉ मटेरियल घरातच आम्ही आणून सगळं त्याच्या पत्रवळ्या बनवायचो, विकायचो. आम्ही मार्केटिंग केली. मार्केटिंग केल्याच्या नंतर मग कस्टमर गोळा केले. असं करत करत मग ते केलं. त्याच्यावरती झालं बिझनेस थोडा थोडा वाढवत गेलो. आणि मग त्यानंतर एक गाडी सुद्धा काढली, तवेरा गाडी. आम्ही तवेरा गाडी काढली. टुरिस्टचं लायसन्स होतं, परमिट होतं, लायसन्स काढलं. येलो प्लेट होती, ती कंपनीला लावलेली. तिचे आम्हाला 40-50 हजार महिन्याला मिळत होते त्या तवेरा गाडीचे. ते आम्ही 3-1 वर्ष तो बिझनेस केला. त्यामध्ये झालं. त्यानंतर मग असं काही ना काय करत मशीन शिफ्टेड केली तळोजाला, ती MIDC मध्ये शिफ्ट केली. आणि तिच्याबरोबर अजून 2 मशीन घेतल्या. चालू झाला बिझनेस चालू झाला आमचा एक. आणि मग उदरनिर्वाह आताही त्या उद्योग चालूच आहे तिकडे भिवंडीला. भिवंडी नाही, काय बोलताय, तळोजा MIDC म्हणजे भिवंडीत लागतं. आपण भिवंडीहून मटेरियल आणतो ना, ते रॉ मटेरियल आणतो ना तिथून. तर तिथं तशा मशीनी आम्ही चालू केल्यात. आणि आता तसं आमचा बिझनेस चालू आहे. आणि थोडंफार आहे अजून, म्हणजे चाललंय आपलं, काही ना काय करत असतो. उलाढाल्या आमच्या चालूच असतात असं. तर बरेच जणांचे प्रश्न होते हेच की काय करता है ना. आणि माझ्या बाबतीत क्लिअरच होऊन जातो. राग म्हणून आता मला खोटं बोलण्याची सवय नाही. तुम्ही ती गाडीवरती पाटी वाचताना, तर ती पाटी आम्हाला अलाव आहे. मी ज्या संघटनेत काम करतो ना, त्या संघटनेला ते सिम्बॉल जो असतो ना, त्याचं परमिशन असतं. पोलीस आहेत का सगळे विचारतात. तुम्ही पाटी वाचता, माझ्याकडे पाटी नाही, पोलीस नाहीये मी, क्लिअर तुम्हाला सांगतो. खोटं बोलण्यात का, तुम्ही आमची फॅमिली आहात. तर खोटं तुम्ही पहिली गोष्ट मी कधीच बोलतच नाही. पण काही लोकांचे गैरसमज, मग गाडीवर पाटी का, तर आम्हाला त्याचं अलाव आहे, लावू शकतो. ते तुम्ही पूर्ण पाटी बघाल ना, तुम्हाला नुसतं ते पोलीस दिसतंय. नाही, टोल नाही घेत तुम्हाला, नुसतं ते पोलीस दिसतंय. पण त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे ना, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना, तर ते आम्ही शॉर्टकट याच्यामध्ये लिहिलंय. तर ते तसं त्याचाही सिम्बॉल आहे माझ्याकडे. तुम्हाला पाहिजे तर दाखवू का ते आहे ते. आणि ते कसं म्हणजे त्यांनी विचारलं सगळ्यांना, त्यांचे जे सर आहेत मोठे, त्यांना विचारलं की सर, आणि
ते काही ह्यांना काही त्याचा पेमेंट येत नाही बरं का. आम्ही ही एक निस्वार्थी समाजसेवा करतो. समाजसेवा आहे. गोरगरिबांच्या अडीअडचणी, हे. कोणाचं पोलीस स्टेशनला दाद मिळत नसेल, तुमचं बीएमसी मध्ये दाद मिळेल, हॉस्पिटलमध्ये असेल, कोणाला गरिबांना निस्वार्थी समाजसेवा करतोय. म्हणजे बरेच वर्ष झाली मी माझ्या रक्तातच लिहिलेलं आहे की गोरगरिबांच्या अडीअडचणीला जाऊन जायचं. पहिल्याचं जे होतं ते हेच पुण्याचं काम आहे. ऐकलं का? जे पुण्याचं काम असतं ना ते हेच आहे. त्याच्यामुळे मी समाधानी आहे, निरोगी आहे, माझी फॅमिली सगळी एकदम मस्त पैकी. लोकांची हाय हाय नाही. हाय नाही घ्यायचे. पहिले काय बोलायचे लोक, जुनी लोक, इथं कर आणि वरती फेड. काय बोलायचे जुने लोकांची म्हण होती, फेडशील तू, इथे कर आणि वरती फेड. पण आत्ता लेटेस्ट मध्ये आत्ता इथंच कर आणि इथंच वर मर आणि नीट जा. नीट जा. बघा आपण बघतोय जास्त दिवस कुठलीही गोष्ट टिकत नाही. अन्याय अत्याचार हे संपूर्ण जातं. पण माझ्याकडे कुठेतरी पुण्याईचं कामं होती, पुण्य होती, माझ्या वाडवडिलांचा आशीर्वाद होता. आणि सर्वात मोठी गोष्ट, मला एवढी मोठी व्यक्ती माझ्या जीवनात आली, माझी फार जीवनाचं सोनंच झालं. माझ्या सोनं म्हणजे जो माणूस 99ला गेला असता तो आज तुमच्या समोर बोलतोय एवढं ठामपणे. आणि हे तुम्ही बघताय. पण गर्व नाही कसला, माज नाही, मीपणा नाही. शून्यातून जग निर्माण केलंय, पण सुख समाधानी जीवन जगतो एकमेकांच्या सानिध्यात येऊन, एकमेकांचे विचार. कारण सगळ्यांचे विचार जुळणं गरजेचं असतं. तर माझ्या बायकोबद्दल मी जरा थोडंसं सांगतो. एवढं तिला ज्ञान नसून, काय ज्ञान असणार आहे 16-17 वर्षामध्ये? काय ज्ञान असणार आहे मला सांगा? आजकालचे 16-17 वर्षाचे पोरांना काय ज्ञान आहे? त्यावेळेला तिचे घरचे संस्कार, तिची संस्कृती आणि तिच्यावरती दिलेलं वळण खूप छान होतं. आईवडील प्रत्येक मुलीसाठी किंवा मुलासाठी चांगलंच बघत असतात. पण त्यातून तिने एवढा संसार उभा केलाय, म्हणजे विचार करा, कमी वयामध्ये एवढा मोठा अभ्यास, एवढा मोठं काम, कष्ट, संघर्ष, जीवाची पर्वा नाही, डोंगर नाही, दरी नाही, काटे नाही, कुठे नाही, कुठून तिने काय काय सहन केलं असेल, किती मोठा तिने संयम ठेवला असेल. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या, तेव्हा आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय. मित्रांनो, खूप कधी ना तुम्ही सांगताय माझ्या डोळ्यात पाणी आलं, अहो पण मी आतून रडत असतो. आतून माझी एक सवय, हे एकदम भरून येतं माझ्या डोळ्यात लवकर पाणी येत नाही. खूप असं आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आतून इच्छा पुढचं आता काय बोल तेच. आणि मग त्याच्यानंतर आमच्या असं बिझनेस, म्हणजे तो एक बिझनेस आहे आमचा. तर कसं सांगायची आम्हाला सवय नाही जास्त की आमचं आहे, हे आहे, ते आहे, काय करायचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करत करत मला इन्व्हेस्टमेंटची सवय पहिल्यापासून, मगाशी पण सांगितलं, तेव्हा सोनं कमी होतं. मी जास्त करून इन्व्हेस्टमेंट त्या सोन्यातच केलेली आणि त्याच्यातच तेच सोनं आज मला या घरासाठी उपयोगी पडलं. का म्हणजे आता ते मागं पण सांगितलं की मी ते लोन केलंय का काय केलंय ते तुम्ही तुमचं ठरवा. आणि माणूस काय ना काय उलाढाल केल्याशिवाय होत नाही. तर ओळखी पाळखीचे, पण आम्ही कोणाकडून 1 रुपया नाही घेतलं. मी एवढं घर बांधलं, एवढी परिस्थिती सांगते ना तुम्हाला. त्या झोपडीच्या रूम मध्ये जेव्हा होती ना, तर एक दिवस असं आलेलं ना, 3 दिवस मी पूर्ण उपाशी होती. 3 दिवस सांगितलेलं नाही यांनी. 3 दिवस आहे ना, थोडासा नाद लागलेला दारूचा त्यांना तेव्हाच्या काळात. आणि 3 दिवस हे घरीच आले नव्हते दारू पिलेले. कुठं तर काय माहित नाही. मी शोधलं त्यांना सगळीकडे, पण काय मला भेटले नाही. माझं समीर आणि मी तिन्ही दिवस उपाशी होतो. तर मी ह्यांना अशी शोधायला गेलेली इकडे. तर एक बाई बोलली की इकडे बालवाडीतनं लापसी मिळते. तर मला डोक्यात आलं, म्हटलं तर समीरच्या हातात मी टोप दिलं. समीरला म्हटलं जा समीर ती लापशी घेऊन ये. आम्हा बाळांनी जाऊन ती लापशी आणली आणि आमच्या दोघांनी ती लापशी काढली. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण तिथंच गेलो, तिसऱ्या दिवशी तिथंच गेलो. एक दिवस लापशी, एक दिवस चणे, असं जे मिळत होतं तेच खात होतो मी. पण झालं तिसऱ्या दिवशी मग यांना आणलं. लग्न झाल्यानंतर ना, मी सांगतो तुम्हाला, इथे स्टँड झालो, इथे आलो, झोपडीत आलो, पण ते जुने मित्रमंडळ सर्कल होतं ते लगेच तुटत नाही. काय असतं माहिती, त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. मग ते थोडंसं भेटले मित्र, क्या यार तू साधी ते आता सगळंच तुम्हाला तर माहितीच असेल. मग भरकटलो 2-3 दिवस भरकटलो. ते मला विसर पडला होता की मी यार माझं बायको पोरगं दारू प्यायचं, झोपायचं,
घरी यायचं ना, थोडं उठलं की परत त्यांच्यामध्ये यायचं. तिकडं तिकडं हा. ते थोडंसं वाईट वाटलं नंतर. पण मित्रांनो एकदा ती चुकी झाली. हा. त्यानंतर मग नाही कानाला खाडा, म्हटलं हे आयुष्य नाहीये. मग मग मित्रांपासून मग थोडं लांब झालो. आता मित्र भेटतात पण लांबून आहे आता कोण बाहेर. मित्र नाही. आता मित्र आला तरी घरात पण घेत नाही, नाही, बाहेरच तसं बोल. नाही. नाही एकदम खास कोण असेल ना, जवळचं. ते नाही तर लांबचे असते ना कोण, तर मग बाहेरच्या बाहेर खुर्ची टाकतात, बस इथं बोल बस तू बिल पण बस, चाय चहा पी पी आणि जा. पण काय असं. म्हणजे मित्रमंडळीमध्येच ना चांगली पहिले मुलं खूप बरोबर म्हणजे होतात. खूप मित्राला काय बोलले ना तरी त्यांना एवढा राग यायचा, असं एवढी म्हणजे त्यांची मैत्री नाही होती कसं कुठल्या होतं माहितीये का, मित्राबद्दल. त्यावेळेचं वयच तसं असतं. हम्म. त्यावेळी जे जवानी असते, हे असतं आणि मित्रमंडळीमध्ये जास्त काही घडत जातं. स्वतःचं वैयक्तिक काही नसतं, कारण इथे कोण लढाई करायला आलेलं नाही. पण ते घडत जातात मग वाया जातं. एक वेळ फार कठीण आली होती संपूर्ण, ते सांगेल मी एकदा. तेच. आणि मग असं झालं आणि 3 दिवस सांगते ना, पूर्ण जेवणच नव्हतं घरात काहीच. आई वडील पण सोबत नव्हते इथं, ते गेलेले गावाला, गावी शिफ्ट झालेले. आणि आता मागू तरी कोणाकडे जाऊ, पण मी त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आता कुठेच गेली नाही ना. खाली सासूकडे गेली ना, कुठं शेजाऱ्यांकडे गेली का कोणाकडे काय पैसे मागायला गेली. म्हटलं खायचं का, कोणाकडे मागायचं, मला मागायची सवयच नाही ती मागायची पहिल्या. सवय नाही नाही, कधी सवय. हात कधी कोणाकडे अद्याप पर्यंत. आजपर्यंत हा. उपाशी राहिली पण तिने कधी कोणाचा हात नाही पसरला, म्हणजे हा स्वाभिमान असतो. मी नाही गेली, मी नाही सवय नसते, कित्येक मागितलंही लोकांना नाही. मागायचं नाही काय नाही. पण नंतर मला कळालं, मला खूप वाईट वाटलं जेव्हा धुंदीत होतो तेव्हा. ठीक आहे, नंतर कळालं आईला हे काय. मग त्यांनी आल्यावर मग घरात काय नाही बघितलं, मग त्यांनी जाऊन कुठून कुठल्या तरी वाण्याकडून रेशन घेऊन आले 500 रुपयाचं उधारीवर आणलं त्यांनी रेशन. त्याचं त्यांच्याबद्दल वाईटही नाही सांगत मी. आले ते नंतर, मग ते बघितलं त्यांनी घरात काहीच नाही, उपाशी आहेत. तर आले, मग ते घेतलं रेशन वगैरे घेतलं, आणलं आणि मग रॉकेल बिकेल सगळं आणलं आणि मग तेव्हा झालं. मग तेव्हापासून झालं नाही असं. पण ते 3 दिवस मला आजही कधी आठवले ना, की म्हणजे तो माझा मुलगा लहान होता तेव्हा, 2, 2.5, 3 वर्षाचा असेल, 3 पण नसेल, 2.5, 3 वर्षाचा असेल तेव्हा. त्याचं खातं वय, त्याला जेवण नाही बिचारायला, उपाशी. आताही आम्ही फार श्रीमंत नाही की कोण लखपती असा काही प्रकार नाही. कारण ज्या व्यक्तीने शून्यातून जग निर्माण केलेलं असते ना, त्याला काही वाटत नाही सगळ्या गोष्टी. आणि मला तरी आणि तिला तरी कसलंच माझं नाही. आम्ही साधे राहतो बघा, साधे राहतो. साधे राहतो. सोनं पिणं हे काही आम्हाला काय वाटत नाही. कारण कसं असते माहितीये का, आणि सगळ्यांशी प्रामाणिक. महत्वाचं म्हणजे आज माझी 3री पिढी आहे इथं, 3री. वडील इथेच माझे, त्याच्यानंतर मी, त्याच्यानंतर आता मुलं आहेत. म्हणजे आज या झोपडपट्टीतून फ्लॅट घ्या, लोक म्हणायचे फ्लॅट घ्या, हे घ्या. पण इथे माझं ना पूर्ण फॅमिली आहे. जवळजवळ माझे 4-5 चुलते या ठिकाणी राहिले आहेत. आणि माझे वडील पण असेच होते. वडील सचिवालयामध्ये हवालदार होते, सचिवालयामध्ये. म्हणजे वडिलांना खूप लोक मानणारे होते. म्हणजे आमचं लहानपणच गेले. त्या फ्लॅटमध्ये गेलो तर तिथं मेलो तरी दरवाजामध्ये आतमध्ये कोणाला कळणार नाही. पण झोपडपट्टीचं एक बेनिफिट आहे की इथे तुम्हाला काय घडलं ना, 15 लोक येतील, धावून येतात. आता तिच्या डिलिव्हरीच ऐकलं ना तुम्ही, आजूबाजूच्या 3 लोकांनी घेऊन गेले. घरचं कोणच नाही, रात्रभर थांबले ते. पोराला आणायला सुद्धा बाहेर यायचं, कोण नाही घरचं. म्हणजे घरचे होते पण ते त्यांच्या कामात होते. पण आता हाय तर मग कशाला कोण येते एवढं झोपडपट्टीमध्ये. आणि कोणाला सांगितलंच नाही. तो सांगितलं आता नाही. शेजारचे पहिले आहेत, ते शेजारी पहिले धावून येतात. काही झालं की पहिले शेजारी येतात, नंतर नातेवाईक येतात. हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे आता जे घर पण बांधलं नाही एवढं मोठं, लोकांना वाटतं की सगळ्यांना वाटतं एवढं खूप मोठं घर, खूप मोठं. नाही, जागा होती ना जीप जागा, मग आम्ही गार्डन वगैरे हे ते असं थोडं माग जागा आपणच अंडर करून ठेवली होती सुरुवातीपासून. ती ती अंडर कशी केली, साफसफाई, स्वच्छता, कचरा, घाण, एवढी मेहनत केली ना. तिच्या हातामध्ये कधी कधी काचा घुसायच्या, कधी कधी पत्रा लागायचा. राहायला आलो नाही, डोंगर आहे ना हा. प्रत्येकाने इथे ज्यांनी घरं बांधलीत ना, प्रत्येकाने त्यांनी थोडं करत वाढवलेले. आता आपल्याला काय करायचं, ते BMCचं लँड आहे, आपल्या का बापाची होती ते काय 7-12 आहे का वतनदारी, असं काय नाही. त्यामुळं असं करत हे झालं, एवढं आपलं हे झालं. मग गावाला पण आम्ही 2 गुंठ घेतली ना, 2 गुंठ जागा घेतली. आमचं मूळ गाव नेतवड आहे. मी नाव पण विसरले आता. बनकर फाट्याच्या बाजूला माझं नेतवड म्हणून गाव आहे. तिथं आम्ही घर बांधलं 2011 मध्ये. तिथेही घर बांधलेलं. तेव्हाच्या काळी काही जास्त नाही, 2-2.5 लाख खर्च केलेले, जास्त खर्च नव्हतं केला, पण घर मोठं बांधलेलं चांगलं.
साधं सुद्धा तीन पत्र होते. तीन पत्रे आणि किचन बाथरूम बस एवढंच केलेलं. तिथंही झालं, पण तिथं कसं आतमध्ये घर एकदम आणि सुखसोयी नाही काय नाही, त्यामुळे आम्हाला ते काय जात होतो आणि तिथं आवडतही नव्हतं आम्हाला. मग आम्ही म्हटलं नाही तर एक दिवस ना आम्ही धबधब्याखाली तिथं घाटामध्ये तिथंच चाललेलो गावाला, तर भिजत होतो तर मी आपली ह्यांना अशीच बोलली आहे, इथं जर कुठं घर असतं आपलं तर किती बरं झालं असतं. नाही नाही ऐका आज माझ्या तोंडातून नाही. सुमित लहान होता आणि रात्रीचा मला धबधब्याखाली गेलो मी. पावसाळ्यामध्ये माळशेजमध्ये आम्ही संपूर्ण फॅमिली 2 ते 3 वेळा धबधब्याखाली भेटतो. भिजणार. सुमित लहानपणी खूप हट्टी होता माझा, खूप हट्टी म्हणजे खूप हट्टी. मी टायगर नव्हता ना तेव्हा, नव्हता. मी तो आणि कोण होतं काय, समीर होता. आम्ही चौघं चाललो होतो गावाला आणि रात्रीचा वेळ झाला होता. एक तर माळशेजमध्ये 3 ते 4 दिवस सतत पाऊस पडत होता. एवढं धुकं होतं ना, खूप धुकं होतं. पण सुमित म्हणतो मला भिजायचं, अंधारामध्ये, कुत्रं नाही तिथं, एक माणूस नाही, सगळं बंद. संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजले आणि फुल पाऊस. म्हटलं पोरगा काय नाही गाडीवरती उड्या मारायला लागला, स्टेअरिंग वरती. अरे बाबा हो हो हो. त्याच्यासाठी मला एवढ्या रात्री एवढी थंडी, एवढ्या थंडीत कोण भिजणार आहे मला सांगा, त्या माळशेजमध्ये घाटामध्ये. एवढी बेकार परिस्थिती आहे. 3-4 दिवस सतत लगातार पाऊस चालला होता. धुकं तर एवढं जवळचं माणूस दिसत नव्हतं, एवढ्या जवळचं. मग काकडलो ना तिथे, यांनी भिजवलं मला, स्वतः भिजला आणि काकडलो. बोललो आईला आलो गाडीमध्ये, कपडे नाही, टॉवेल नाही, काय नाही. तिला म्हटलं आता लय काकडलो, थंडी वाजली, पूर्ण गार वातावरण एवढं थंड आहे माळशेजमध्ये ना, खूप थंड वातावरण असतं पावसाळ्यामध्ये. बोललो असं बोलता ही म्हटली काय इथे कुठं घर असतं ते कपडे तरी बदली केले असते, तरी बदल लवकर गेलो असतो, तुमची थंडी गेली. हा ना. एवढं बोलली बसलो, गेलो घरी. बघू कोणाला विचारून, तर माझे काका होते ना आमच्या इथे राहायचे, मडमध्ये राहणारे. ते इथे सुरुवातीला माझ्या वडिलांचे मित्र आणि त्यांची पत्नी जिजा मावशी, ते चांगले लोक होते बिचारे. मग त्यांची भेट झाली काय आपली? नाही, ते इथं आलेले एकदा, इथं आलेले. मग यांनी बोलले अरे काका आम्हाला तिकडे बघ मडमध्ये कुठे जागा असेल तर. ते बोलले मडमध्ये तर नाही पण पारगाव मध्ये आहे. तर म्हणले हाय, मग कुठं? मग त्यांनी लगेच फोन लावला, त्यांच्या पुतण्याची जागा होती ती. त्यांच्या पुतण्याला फोन लावला आणि मग त्यांनी विचारलं अरे तुझी जागा ती विकायची आहे ना? तर ते बोलले हा ती विकायची आहे. मग त्याच्यावरून झाली मग आमची बोलचाली झाली. आम्ही गेलो बघायला, आम्हाला आवडली ती जागा, आम्ही लगेच घेतली. 2 पैसे कमी होती तेव्हा. आता तिथे 3 लाखाच्या वरती गुंठा चाललाय. आणि तेव्हा आमची झाली. मग त्यानंतर घेतल्याच्या नंतर आम्ही बोर मारली. बोरला आम्ही 50,000 खर्च केलं, पाणी नव्हतं म्हणून. आणि मग घर बांधलं त्याच्यावरती, झालं ते घरही झालं. आणि अशा रीतीने आमचं एक आम्ही करत गेलो. पहिली गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे सेव्हिंग. माझी जास्त उधळापट कुठल्याच गोष्टीची नसते. माझे टार्गेट ठरलेलं असतं की ह्या महिन्यामध्ये एवढी सेव्हिंग झालीच पाहिजे. 1 रुपया. बुलेट जरी घेतले ना त्यांची, तर ते बुलेटचं अजूनही EMI मी भरते. म्हणजे असं आहे आमचं सगळं EMI वरती चालतं. जे काय असेल ना ते सगळं घ्यायचं. आता मला माहिती आहे की माझी एवढी कॅपॅसिटी आहे हे हप्ता भरण्याची, तर मी तेवढ्या ह्याच्यावरच ते एवढं काढते, लोन करते, असं करते. आता त्याच्यावर असतं सगळं. त्याच्यामुळे काय होतं, सेव्हिंग महत्वाची आहे. आणि मी ती सगळी टप्प्याटप्प्याने व्यवस्थित अशी भरते सुद्धा आणि करते सुद्धा. आणि नाही करायचं का, आपण भरणार. आपल्याला एक आत्मविश्वास आहे की आपल्या बोकांडी काहीतरी आहे, आपल्या अंगावरती काहीतरी. मग माणूस जास्त मेहनत करणार, जास्त कुठं काढ. आणि हसू नाही होऊ देत मी कोणाचा कधी, की आणि कुठल्या नातेवाईकाकडे जात नाही की बाबा मला याचा हप्ता भरायचा, मला द्या ना, आज द्या ना. असे कधी मी कोणासमोर हात पसरले सांगते, कोण नाही, कोणाकडे जातच नाही. कोणचे डालभात लोणचे उपाशी राहिले पण मी कुठल्या नातेवाईकाच्या पुढे हात पसरवले नाही, अशी परिस्थिती. तर त्यामुळे काय, आता एक युट्यूबचा प्रवास कसा झाला माझा. तर युट्यूब माझं 2021 मध्ये मी पहिला चॅनल चालू केला. त्याच्या आधी 2020 मध्ये एकदा चालू केलेला, तो भारती रेसिपीज होता. सुरुवात माझी पहिलं चॅनल चालू केला म्हणजे मी अशीच व्हिडिओ बघायची. मला काहीच नॉलेज नाही युट्यूबचं, काहीच नाही, कळत नाही. व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करता येत नव्हते. तो रेसिपीचा चॅनल चालू केला, असं रेसिपी शूट वगैरे केली. काही माहिती नव्हतं कसं करायचं, काय करायचं, पण आपलं केलं, टाकला. मला वाटलं 1-2 दिवसात होतं.
पण युट्यूबला एवढा प्रवास करायला लागतो हे तर मला नंतर म्हणजे आतापर्यंत थोडा नॉलेज आलेला आहे. आणि तर ते झालं, तो चॅनल 1 वर्ष केलं, त्याच्यावरती काही नाही, 300-350 सबस्क्रायबर होते फक्त, काही चालत नाही. मग त्यानंतर म्हटलं अरे आपल्याकडे एवढं प्रोडक्ट पडलंय टायगर, मग त्याच्यावरच आपण का नाही करायचं. मग टायगर वरती व्हिडिओ करायला लागले. प्रोडक्ट नाही असं नाही म्हणता येणार, प्रोडक्ट आहे तो माझ्यासाठी. असं नाही म्हणतात. मग ते तो द जर्मन हा, मग तो द जर्मन चॅनल चालू केलं. जर बघायची यांची त्यांची दुसऱ्यांची व्हिडिओ, म्हणलं अरे हे सगळे असे करतात, मग आपल्याकडे पण आहे टायगर, आपला टायगर पण चांगली ऍक्टिव्हिटी करून दाखवतोय, मग काय नाही आपण करायचं. मग टायगर वरती व्हिडिओ बनवायला लागली. सुरुवातीला काही कळत नव्हतं कॅमेरा कसा धरायचा काय नाही, असं तसं हलवत वालवत. नंतर मग एक एक व्हिडिओ बघत गेली, नॉलेज घेत गेली त्यातून, आणि असं करत 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 मग तो द जर्मनचा आज म्हणजे 5.25 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, 4,76,000 झालेले आहेत. तर ते पण त्याच्यावर व्ह्यूज येत नव्हते जास्त, आणि त्याच्यावरती सबस्क्रायबर गेन कशाने झालेले, शॉर्ट व्हिडिओमुळे. लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नव्हते. मग म्हटलं अरे काय जेव्हा काय अर्निंगच होत नाही, येतंय महिन्याला, कधी येतही नाही पेमेंट. आणि युट्यूबचं असं असतं $100 झाल्याशिवाय पेमेंट येत नाही. तर कधी 60 होतात, कधी 70 होतात, तर नाही येत. मग ते $100 होईपर्यंत वाट बघायला लागायची. मग या महिन्यात नाही तर मग पुढच्या महिन्यात पेमेंट आहे. तो पण आला की टायगरवरच बिचारावर खर्च करायला लागतो, त्याचं पण काहीतरी आहे ना महिन्याचं. काय होतं माहितीये का, बघा हे युट्यूबवर असताना, युट्यूबवर तुम्ही म्हणत असाल युट्यूबला खूप लवकर असं काय नाही, फार मेहनत आहे, खूप मेहनत आहे, खूप कष्ट. मी पाहतो स्वतः रात्रीच्या 2 वाजेपर्यंत एडिटिंग करते, आणि तिला कोणाचा मदत नाही, माझी नाही, मुलांची नाही. मुलं काय ते आपले हे कॉलेज हे ते त्यांचं चालूच आहे, त्यामुळे कोण सपोर्टर नाही. आता मला कळायला लागलं तर साक्षी, मी कधीतरी सुजल, सुमित, मग ते व्हिडिओ पकडतात असं ते कॅमेरा वगैरे, पण तेवढं पुरतं, ते मुलंच असतात. त्यातून आता आपण संभाषण करू, याला खूप परिश्रम आहे. युट्यूबचे जे व्हिडिओ आपण टाकतो त्याच्या मागे, आता बघा, आता हे सोशल मीडियाचं जग आहे. आमच्याकडून एखादी छोटी चुकी जर झाली तर आज आमचा एवढा मोठा प्रवास असेल, कमेंट लगेच येणार, सोशल मीडिया, तर त्याच्यामुळे एक शब्द सांभाळून सगळं एडिटिंग करावी लागते, आणि व्हिडिओ बरोबर हे करावं लागतं आपल्याला, व्हिडिओ काढावे लागतात, कुठे कुठे जाऊन कोणाचे 2 शब्द ऐकावं लागतात. म्हणजे खूप कठीण काम आहे, सोपं काहीच नाही दुनिया. बऱ्याच जणांना असं, म्हणजे काही जणांना वाटतंय की युट्यूब मुळे हे घर बांधलंय, तर नाही बांधलं असतं तर मी छाती ठोकून सांगितलं असतं. पेमेंट येतो ना 2 महिन्याने, मी स्पष्ट सांगतो, 2 महिन्याने काही पेमेंट येतो ना, त्याच्यामध्ये तो टायगरचाच खर्च निघतोय. त्याचे एवढे महागडे इंजेक्शन आहेत, एवढे महागडे त्याचे मेडिसिन आहे, त्याचा शॅम्पू 800-900 रुपये. जरा जरी काय झालं की मी लगेच मुलगा, आणि आम्ही छंद केलाय, मुलगा आहे आमचा तो. आम्ही हा छंद, ह्या छंदामुळे काय होतं, आपण कोणाच्या दरवाजात जात नाही, कोणाच्या घरं फिरत नाही, कोणाची एक लाईन, आपल्यामध्ये खुश राहतो आपण, आणि तुमची वेळ जातो. आणि आपलं जे दुःख असेल मनामध्ये, कोण सगळ्या माणसाने ते दुःख आहे जगात, कोण सुखी नाहीये, मग त्याच्यामुळे ते विसरून जातो. टायगरच्या सानिध्यात आलो ना आपण की मग खासून खेळून आपल्या मनात काय ते विसरून जातो, आपण एन्जॉय करतो. टायगर बरोबर खेळणं, हे दिवसभर हे करणं ते करणं, व्हिडिओ बनवणं, कशाला कोणाच्या मग उचापती डोक्यात राहतील आपल्या, नाही राहत. आणि त्यानंतर मग सांगते तुम्हाला, द जर्मन चॅनेल वरती त्याला 3 वर्षे झाली. मग गेल्या वर्षी मी जूनच्या 17 तारखेला हा चॅनेल चालू केला. गेल्या वर्षी नाही, सॉरी, गेल्या वर्षीच ना, नाही त्याच्या आदल्या वर्षी, सॉरी, हा दुसरा वर्ष झाला, हे दुसरं जूनच्या 17ला. आणि मग ते चॅनल चालू केला हा आपला टायगर मम्माज ब्लॉग. म्हटलं त्याच्यावर फक्त आपण ना ब्लॉगिंग करायची, शॉर्ट त्याच्यावर टाकायचे ब्लॉग. पण नंतर असं मला दोन्ही चॅनल हँडल करणं झालं ना, एकदम कठीण व्हायला लागलं, जमायला नाही लागलं. कारण व्हिडिओ शूट करायचं कुठलं करायचं, आणि त्याच्यात काही करून टाकायचं म्हणून नाही जमत ना. टायगरने काहीतरी केलेलं पाहिजे, इंटरेस्टिंग असेल तेच पाहणार ना, काही तुम्ही टाकणार तर कोण पाहणार आहे. याच्यावर ब्लॉगिंग करते 2 वर्ष झाले, तरी माझे व्ह्यूज बघा किती कमी आहेत. पण आपलं, मला माहितीये, मला माझे युट्यूब सांगतंय की तुम्ही लगेच, तुम्हाला होणार नाही कुठल्याही कामामध्ये, तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे अजून ह्याच्यामध्ये. किमान 3 वर्ष तरी तुम्ही नीट अजून ह्याच्यावरती काम करा, त्याच्या पुढे तुमचे व्ह्यूज होतील, त्याच्या पुढे एखादा व्हिडिओ व्हायरल होईल, आणि त्यानंतर मग तुमची हे होईल, त्यानंतर तुमची प्रगती वाढत जाईल. मग तर म्हटलं ठीक आहे, चला आपल्या आता अपेक्षा नाही करायची आता फक्त. आणि तुम्हाला ही जी स्टोरी सांगितली ना, त्याच्यावरती खरंच खूप जणांचा म्हणजे ना प्रतिसाद एवढा चांगला आलाय, भरभरून आला, आणि ते व्हिडिओ एकदम भारी, म्हणजे 1/10 2/10 असे चाललेले आहेत. त्यामुळे
इतकं बरं वाटलं ना. मला त्या पैशातून त्या व्हिडिओतून काय मिळतील त्याचं हे नाही, पण माझी व्हिडिओ मी मेहनत केली काहीतरी, माझ्या मनापासून सगळं जे सांगितलं ना तुम्हाला आम्ही दोघांनी, ते तुम्हाला खरंच ते मनापासून तुम्ही पाहताय. आणि काही जण म्हणजे आम्ही रडलो सुद्धा ताई त्या दिवशी. तुम्ही जे रडल्या ना ते बघून आम्हाला खूप वाईट वाटलं. आणि ते खरंच मनापासून एक अचानक डोळ्यातून पाणी आलं. ते असं काही ड्रामा नव्हता का काही नव्हता, बोलता बोलता सहज झालं आणि पटकन एकदम हे झालं. म्हणजे असे काही जुन्या गोष्टी अशा आठवल्या ना की आजही मला ते एकदम वाईट वाटतं आणि डोळ्यातून पाणी येतं, असं होतं. तर ते सगळं मनापासून सगळं निघत होतं आणि ते तुम्ही समजून घेतलं. तुम्ही ते एकदम म्हणजे आतुरतेने वाट पाहायची त्या व्हिडिओची माझी. ते एक मला खूप बरं वाटलं आणि ते व्हिडिओ पण चांगले असे सर्वांनी मनापासून पाहिले, हे छान वाटलं मला असं. तर काय मित्रांनो, आता आपले किती भाग झाले? हे 11वा भाग आहे. 11वा. आम्हाला तुम्हाला सोडूच वाटत नाही. हा, मला तुम्ही कमेंट करता, मी रोज 2 दिवस ते म्हणतात काकांना बोलूच देत नाही तुम्ही मध्ये हो, मध्ये. बरोबर आहे. तुला पहिल्यापासून बोलायचं, बडबड करायची सवय अहो, हे बोलतात ना, तेव्हा एवढी मला- बडबड करते ना, एवढं ना डोकान. तिचा आवाज पण आहे ना, कोणाशी बोलायला गेलो तर कोणाला भांडल्यासारखंच वाटतो. मी कसं बर्दाश्त करतोय, सहन करतोय, माझं मला माहिती आहे. म्हणजे हे बोलायला लागले जे ना- अनोळखी लोक असतील ना, त्यांच्यावर बोलायला गेले ना, एवढा मोठा व्हॅल्यू मारतात. माझा किती सायलेन्स एकदम, यांचा आवाज येत नाही म्हणतात. आणि माझं आणि बोलायला गेली ना, बडबड करायला काय गेली होतं ना, तर माहितीये लोक का? भांडते. नाही, काय होतं हे बोलायला लागले तेवढं मला पटकन आठवलं मी पटकन बोलते. आणि जर मी ते दाबून ठेवलं मी ते विसरून जाते. विसरून मग जातो. नंतर मग मी परत विचार करते काय बोलायचं होतं. अशी माझी मेमरी लॉस पण होत चाललेली आहे थोडी कसं थोडी. आहे माहितीये, तुम्ही मनापासून प्रेम करताय, तुम्ही आमची फॅमिली आहात. आज तुमच्यामुळं आम्हाला एक उत्साह निर्माण होतो आणि आम्ही नवीन व्हिडिओ टाकतो. आणि तुमच्या कमेंट ती वाचते, रोज वाचते आणि प्रत्युत्तर पण देते. कारण काय आपल्याला काय सगळेच, आणि आपला एक जीव, एक जो चॅनल आहे, हा जो चॅनल आहे, एवढ्या चांगल्या कमेंट येतात, तेवढं छान वाटतं सगळ्यांच्या. एखादी वाईट आली की मी डिलीट वाईट पण करते. येतात, काय वाईट येतात ते बघा, सगळे नाही, पण या लव्ह स्टोरीला ना कोणाची वाईट वाईट नव्हती. नाही आले आजपर्यंत. एक आलेली, एक लेडीची होती फक्त. मग काय गरज होती का, एवढं वय नाही पूर्ण तर कशाला जायचं होतं, अशी केलेली त्यांनी. पण मी ती डिलीट केली. मी त्यांना प्रत्युत्तर केलं नाही. म्हटलं प्रत्युत्तर काय करायचं? आता मी सोडून दिले, कारण मला तुम्ही लोक सांगता की ताई लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा. मग काय करायचं, डायरेक्ट डिलीट करून टाकायची. आम्हाला वाईट वाटतं तुमच्या बरोबर. आता हे जे मी कधी आता एवढ्या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं, मला अनुभवलं की सोशल मीडियावरती मी कधी व्हिडिओ मध्ये असतो, कधी बोललो तुमच्याशी, बोलायसारखं. आता शेवटचा दिवस आहे, आता उद्यापासून नाही मला येणार. वाईट वाटायला लागलं, माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलंय. ते म्हणतात आज आपली स्टोरी संपली. म्हटलं संपली. संपली, आता काय मला डबल माहित नाही, आता सांगतो? काय सांगू पुढचं, काहीतरी विषय पाहिजे ना ऐकायला संपलं ना पण आता. तुम्हाला. आता तुमची स्टोरी बाकी आहे ना ती अजून, ती ती काही ती सांगायची. वेळ आली ना, वेळ येईल ना, त्यावेळेला ती सगळं आता सांगेन. यांची एक पर्सनल म्हणजे हे कसे काय कसं झालं ते. कॉलेजचं जीवन, त्याच्यानंतर शाळेचं जीवन, मग ते कसं वाढलं काय ते मी तुम्हाला सांगेन मग. सगळं. तर मग याची पण- स्टोरी आपण नंतर बघूया आता. हा, पण तुमच्या मनापासून एक धन्यवाद मानतो की तुम्ही एवढं 10-11 एपिसोड वाट पाहिली, आम्हाला अनुभवलं आणि आमचा प्रवास तुम्ही पाहिलाच असेल. यातून फार घेण्यासारखं आहे. कोणाशी कामं नाही, किसके बस की बात नाही आहे, सगळी इसको दिलवाले म्हणते, और शेर कलेजावाले म्हणते. तर काही लोकांचं हे असतं. चला तुमचे मनापासून मनपूर्वक आभार आहे. आणि तुम्ही आमची स्टोरी मनापासून आणि- आणि मन लावून ऐकली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि परत मला आता आपुलकी जास्तच निर्माण झाली तुमच्याबद्दल. पुन्हा मी येईल चॅनलने माझी जी मी पुन्हा येईन. तर मी पण येणार व्हिडिओ बनवणार. आता मी पडद्याच्या मागं असायचो, पहिलं लाज वाटायची मला, पण आता हिने मला इन्व्हॉल्व केले तुमच्यामध्ये, फॅमिलीमध्ये. तर मलाही बरं वाटतं, तुम्हालाही वाईट वाटतं तुम्हाला सोडायला. पण मी माझी जी स्टोरी आहे काय असेल ना, तर एक दिवस मी सांगेल. चांगले आणि निवांत. बरेच दिवस झालेत म्हणजे टायगरचे व्हिडिओ नाही पाहायला मिळालेत ना. टायगरचे व्हिडिओ पाहिजेत ना. काल टायगरला नाही दिसला तुम्हाला, तर आज दिसला बघा. आता आले बाबले इकडे ये जरा. झोपला होता तो. झोपलेला टायगर केला तसा पटकन उठलाय. ये टायगर इकडं. ये बाबली चला. नो खाजू खुशी नो खाजवतोय त्याला ना नुसतं. चल ये इकडे सगळ्या मित्रांना भेटायला ये. इकडे ये सगळ्यांना भेटूया. हा बघा टायगर आला आमच्या झोपला होता टाबू. एवढा. बघा जेवला की झोपतो. जेवलं की झोपतो. पप्पू दे. हा बस. तर बघितला टायगर. तर मित्रांनो चला, वेळ आलेली आहे आता व्हिडिओ संपवायची. आणि आजचा आपला शेवटचा एपिसोड होता हा 11वा भाग 11वा. तर अशा रीतीने आमची लव्ह स्टोरीची सुरुवातीपासून ते संपेपर्यंत शेवट
असा झालेला आहे, शेवट हा असा गोडाचाच झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब नवीन असेल तर प्लीज करा. तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.